की गाडगिळ्यांनी 10 त्यांचा कामाबद्दलचा उल्लेख केला। जे काम गेल्या 10 वर्षात तुम्हाला 10 वर्ष कामं नाही करता आली, तर तुम्ही पुढच्या 5 वर्षात का केलं नाही, 10 वर्षामध्ये का केलं नाही, हा सवाल तुम्हाला इथं विचारला जातोय। तुमचे कोणी हात बांधले होते का म्हणून आम्ही प्रश्न विचारतोय। 4 रस्ते आणि 2 पूल बांधले म्हणून झाला का विकास? मूलभूत प्रश्न सुधीर गाडगिळ यांनी सांगलीचे सोडवलेले नाहीत आणि म्हणूनच तुम्हाला गाडगिळांना सांगलीच्या रस्त्यावरचा एक खड्डा बोजवता आला नाही। तुमचे केंद्रीय गृहमंत्री सांगलीत येतात आणि सांगलीत हवाई अड्डा बनवणार म्हणतात। तुम्ही गेल्या 10 वर्षात सांगलीचा विमानतळ का केला नाही? आमदार साहेब, एक नवा उद्योग तरी तुम्ही सांगलीत आणला का? तुमच्या पेढींचा शाखेंचा विस्तार तुम्ही केला, आनंद आहे। तुमची अजूनही भरभराट होऊ दे। सांगलीकरांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा असतील, माझ्याही असतील, पण सांगलीतील बहुजनांच्या पोरांचं काय, त्यांच्या भवितव्याचं काय, आमच्या शेतकऱ्यांच्या पोराचं काय? सांगलीच्या व्यापारी पेटा मोडीत निघालायत। हळद व्यापार सांगलीचा ब्रँड आहे, तो मराठवाड्याकडे चाललाय। अशा वेळी तुम्ही काय केलं? का विधानसभेत आवाज उठवला नाही? तुम्ही एकही प्रश्न विचारला नाही। सांगलीचा येणारं हळद संशोधन बसला नाही। आता हे जनता तुम्हाला प्रश्न विचारायचं आहे। ही लढत आता कार्यशून्य आमदार सुधीर गाडगिळ विरुद्ध 5 वर्ष तुमच्यासाठी राबलेला पृथ्वीराज पाटील यांच्याशी सरळ ही लढत होत आहे। आणि खरं म्हणजे जर का ही सरळ लढत अर्ज भरल्या दिवशी झाली असती, तिसरा कोणी आला नसता, तर आपण अर्ज भरल्या दिवशीच गुलाल उधळला असता। एवढा प्रतिसाद तुम्ही देताय। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।